आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हीच खोली माझ्यासाठी योग्य आहे. पण या खोलीत माझी बहीण देवी राहते. याच खोलीची वास्तू माझ्यासाठी योग्य आहे असं वाटतं, म्हणून मी या खोलीतच थांबणार आहे. ठीक आहे माधवी, तू याच खोलीत राहा. तुला काही हवं असेल तर सांग, मी आणून देतो. दादा, दादाने हिला माझ्या खोलीत का बसवलंय? ये ग. माधवी आता आपल्या घरातच राहणार आहे आणि त्यांना तुझी ही खोली खूपच आवडली. तुझं सगळं सामान घेऊन तू बाजूच्या खोलीत शिफ्ट हो. अरे दादा, नोकरानं बोलावून मी तुझं सगळं सामान बाजूच्या रूम मध्ये शिफ्ट करायला अरे सांगतो. पण महालात कितीतरी रूम्स आहेत, त्या सगळ्या सोडून माझ्या खोलीत येऊन मलाच या खोलीतून बाहेर काढतोय. मी नाही जाणार इथून. अगं, मला काय म्हणायचंय ते जरा समजून घे. ह्या आपल्यासारख्या नाही आहेत. ह्या वास्तू बघून यांना जी वास्तू योग्य वाटेल अशाच वास्तूमध्ये ह्या राहतात. छान. म्हणजे बाहेरच्या सगळ्या लोकांची काळजी घे, पण स्वतःच्या सख्ख्या बहिणीची तुला काळजीच नाही. अगं, माझं जरा ऐकून घे. या महालात अशी तुच्छ वागणूक माझ्याच नशिबात लिहिलंय वाटतं. जातेच मी. माधवी, ही आता जे काही बोलली त्याकडे लक्ष देऊ नकोस. मी जाऊन तुझ्यासाठी काहीतरी जेवणाची सोय करायला सांगतो. हा, तुझ्या नातीच्या शोधात मी गावोगावी हिंडत होते. बरं झालं मला कळलं की ती मुलगी याच महालात आहे. नंदिनी, तुझ्याबद्दल माहित असलेल्या मुलीला मी शोधून काढलंय. आता तू माझ्या तावडीतून नाही वाचू शकणार. त्याच बाईने मला मारायचा प्रयत्न केला होता. आजोबांनी तिला या घरात राहायला का सांगितलं असेल? ती नक्कीच ना इथे मला आणि गंगाला त्रास द्यायलाच आली असणार. मला माहितीये. मी बोलण्याआधीच तिने माझ्याकडे बघून मला बोलण्यापासून थांबवलं. आता तिच्याबद्दल आजोबांना सांगावंच लागेल. आजोबा, आजोबा, आजोबा कुठे गेले असतील? जाऊ दे, नंतर येऊन सांगेन. राजशेखरनी माधवीला महालातच थांबवलंय. आई समोर साधं सरळ वागण्याचं ढोंग करून शेवटी संजीवनी बुटीने खून करणारी विश्वासघातकी आहे ती. आता या घरात माझ्या डोळ्यासमोरच ती वावरणार. या विचारानेच माझा संताप होतोय. मला आता इतका राग येतोय की त्या माधवीला महालातच मारावंसं वाटतंय. घाई करू नकोस नंदिनी, थोडा धीर ठेव. नाही गायत्री, मी धीर नाही ठेवू शकत. आता ती माधवी माझ्या डोळ्यासमोर आली ना, तर त्या क्षणी मी तिला मारेन. माधवी सामान्य स्त्री असती तर तू काहीही केलं असतंस, पण ती 18 वर्ष शिव तपश्चर्या करून आलीये. तू आता तिला काही करायला जाऊन स्वतःवर संशय ओढवून घेऊ नकोस. बाबांनी सांगितल्याप्रमाणे तू कालचक्र मिळेपर्यंत संयम ठेव. तू अगदी सहजपणे बोलतेस, पण माझ्यानी ते होणं फार कठीण आहे. ती माधवी तुझ्या नजरेसमोर नाही आली पाहिजे एवढंच ना. तू तिच्याजवळ जाऊ नकोस, तिच्यापासून दूर राहा. कशी मी तिच्याजवळ जाऊ नको? ती तिच्या शक्तीने मी वारुळात लपवून ठेवलेल्या विच्छूला शोधून बाहेर घेऊन आली. यापुढे आणखीन काही केलं तर मला अजिबात सहन होणार नाही. ती जेव्हा करेल तेव्हा आपण बघून घेऊ. तोपर्यंत तुला माझ्यासाठी संयमानेच राहावं लागेल.
ठीक आहे. गंगा, देवसी नाही ते तुझा. हो. गंगा. तू इकडे आहेस का? गंगा. अगं कुठे कुठे शोधलं मी तुला. तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कुठे? ये सांगते तुला. ये बस बस. काय महत्वाचं सांगायचंय? गंगा, त्या दिवशी मला उचलून घेऊन जाणारी माधवी आपल्या घरात येऊन पोहोचली. हो ग. तेव्हा तू कोण आहे हे न जाणता तिने तुला उचलून नेलं होतं. इथे ती तुला काही करणार नाही. ती मला तुझ्याबद्दलच विचारत होती. आता महालात पण पोहोचली. मला खेळायला घेऊन जाणारी तूच आहेस हे तिला कळलं आणि तुला काही केलं तर याची भीती वाटते मला. तू बिलकुल घाबरू नकोस. तिने काही विचारलं तरी माहित नाही सांग. ती खूपच वाईट आहे आणि तिची काहीही माहिती न घेता आजोबांनी तिला आपल्या घरात ठेवून घेतलंय. गंगा, आजोबांना या बाबतीत आपण सावध करायला हवं. आजोबा तिला गेली कित्येक वर्ष ओळखतायत. ती तंबोरांची बहीण आहे. तिच्याबद्दल तू काहीही सांगितलं तरी आजोबा ऐकणार नाहीत. तू तिच्यासारखंच दुसरं कोणाला तरी पाहिलं असेल असं सगळं बोलून तुला गप्प बसायला सांगतील. एवढंच नाही, तू काही माधवीबद्दल सांगितलं तर ते जाऊन माधवीलाच विचारतील. आणि हे सगळं माधवीला जर कळलं तर तिचा राग आणखीन वाढेल आणि त्या रागात ती परत तुला काहीतरी करेल. आणि तोपर्यंत तिच्यापासून आपल्याला धोका आहे माहित असून तिला घरातच राहू द्यायचं. तू आजोबांची नात आहेस हे कळल्यावर तिने तिचं मन बदललं असेल. तसंच तू पण काहीच घडलं नाही असं समजून तिच्या सोबत राहा. तिने मला काही केलं ना तरी चालेल, पण तुला काही होता कामा नये. हे आधीच सांगितलं होतं. माझ्यावर नागमातेचा आशीर्वाद आहे. नागमाता असेपर्यंत ती मला काहीही करू शकणार नाही. एवढंच नाही, तू पण माझी चरण पूजा केली होतीस ना. एवढं असताना ती मला काय करू शकणार आहे? तरी पण तू तिच्यापासून जरा सावधच राहा ना. तू माझी बिलकुल काळजी करायची नाही. बिनधास्त राहायचं. काहीही करून माधवीला तू ओळखतेस असं दाखवू नकोस. आणखी नाही, आजोबांना पण तिच्याबद्दल काहीही सांगू नको. ठीक आहे? ठीक आहे गंगा, पण तरीही तिला पाहिलं ना की मला खूप टेन्शनच येतं ग. तू तुझ्या नागमातेला सांगून ना तिला स्वतःहून घरातून बाहेर जायला भाग पाड. ठीक आहे, ते मी बघते. हा, तू नेहमी हसत खेळत राहायचं. जा. नाही, तुझ्यासोबत मी इथेच राहणार आहे. नेहमी तुला फक्त माझी काळजी असते. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाची परतफेड कशी करेन माहित नाही. आत्तापुरती ना एक पापी दे. आ? माझं पाखरू गोडू ते. माझी तपश्चर्या नंदिनीने लहान मुलीचा वापर करून भंग केली होती. हो माधवी, त्या मुलीला जर का शोधलं तर नंदिनी आपोआप सापडेल असं तूच म्हणाली होतीस. ती मुलगी मला सापडली आहे. ती मुलगी तुला सापडलीये? कोण आहे ती सांग लवकर. कुठेही असली तरी तिला उचलून घेऊन येतो. ती मुलगी इथे महालातच आहे. का सांगतेस काय? या महालातच आहे? तुमची नात देवसेनाच ती मुलगी आहे. आता तुम्ही काय करणार हे मला माहित नाही, पण तुमच्या नातीशी गोड गोड बोलून त्या दिवशी तिला त्या जंगलात खेळायला कोण घेऊन गेलं हे विचारून बघा. नंदिनी कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. तुम्ही तिच्याकडून खरं नाही काढू शकलात तर या माधवीकडून तुमच्या नातीसाठी दयामायाची अपेक्षा अजिबात करू नका. कळलं? माझा नंदिनीवर असलेला राग उगाचच तुमच्या नातीवर निघेल.
तिला या जगातून मला कायमचं पाठवावं लागेल. माधवी, अगं असं काही करू नकोस माधवी. मी हे जे काही करतोय ते माझ्या मुला आणि नातीसाठीच आहे. माझ्या नातीला काहीही करू नकोस. हे तुमच्याच हातात आहे. नंदिनी कोण आहे हे लवकरात लवकर जाऊन विचारा. अरे काय नेटवर्क आहे. काय भाऊजी, एवढी खेळणी कोणासाठी आणली आहे ती? अरे सगळी देवसेनासाठी आणली आहेत. इथून कॉलच लागत नाहीये. देवसेना, आजोबा, अय्या, बाहुली, बॉल सगळं माझ्यासाठी. हा, बस बस बस. द्या आजोबा. हा, घे घे. हे सगळं माझ्यासाठीच आहे ना आजोबा? अगं सगळं तुझ्यासाठीच आहे. हा बॉल पण तुझ्यासाठीच आहे. बॉल द्या ना मला. हा. देवसेना, तुला बॉल सोबत खेळायला खूपच आवडतं ना, म्हणूनच घेऊन आलोय. छान आहे की नाही? हो, खूप मस्त आहे आजोबा. जाऊन खेळ. हा? ठीक आहे आजोबा. अगं तू तर इथेच खेळायला लागलीस. त्या दिवशी जंगलात जाऊन खेळली होतीस ना, अगदी तसंच मनसोक्त खेळून ये की. अगं मला एक विचारायचंय, मी विसरूनच गेलो बघ देवसेना. त्या दिवशी तू कोणासोबत खेळत होतीस? बापरे, कसला विचार करतेस ग? त्या दिवशी तू जंगलात कोणासोबत खेळायला गेली होतीस हेच विचारतोय. बापरे, आता काय करू? ओ, म्हणूनच आजोबा माझ्यासाठी बॉल घेऊन आलेत का? काय ग, तू काहीच सांगत नाहीयेस देवसेना. तू जंगलात कोणासोबत खेळायला गेली होतीस? आजोबा, मी जंगलात बॉल खेळायला गेले होते हे मला चांगलं आठवतंय, हा हा हा. पण कोणासोबत गेले होते ते आठवतच नाहीये. काय ग देवसेना, काय बोलतेस? तुला त्या जंगलात कोण घेऊन गेलं हे असं कसं तुला आठवत नाही? खरंच आजोबा, मी कशी गेले ते पण आठवत नाही. ते अगदी स्वप्नासारखं वाटत होतं. तिथे मी खेळत होते एवढंच आठवतंय मला. कदाचित देवसेनेच्या नकळत तिला वश करून नंदिनी तिथे घेऊन तर गेली नसेल ना? हा? आजोबा, हा? मी खोटं नाही बोलते आजोबा. मी सांगते त्यावर विश्वास ठेवा. तुझ्यावर माझा विश्वास आहे देवसेना, पण तुझ्यासोबत कोण खेळत होतं हे तरी तुला माहित असेल ना? तेवढं तरी सांगशील की नाही? आजोबा, खेळत असताना माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती ना, त्यामुळे माझ्यासोबत कोण खेळत होतं हे मला माहितीच नाहीये आजोबा. हे बघ देवसेना, तुझ्यासोबत कोण होतं हे जर का तू सांगितलंस तरच आपण आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो. आपल्या कुटुंबावर तुझं प्रेम आहे की नाही? खूप आहे आजोबा. मग तू सगळं सांगत का नाहीस बाळा? मला माहित असतं तर मी सांगितलं नसतं का? त्या दिवशी की नाही माझे डोळे बांधलेले होते म्हणून मला काही कळलंच नाही. तुम्ही तेच तेच विचारू नका आता. मी जाते खेळायला. बाय. त्या माधवीने माझी चौकशी करायला सांगितलं म्हणून देवसेनाच्या खांद्यावर बंदूक ठेवताय? देवसेना तुझी नात असू शकते, पण गंगा सारख्या दिसणाऱ्या माझ्यावर खूप प्रेम करते. त्या प्रेमामुळेच देवसेनाकडून कोणतंच सत्य जाणून घेऊ शकत नाहीस.
हा मूर्ती कुठे गेलाय? सगळीकडे शोधलं तरी कुठे दिसत नाहीये. अजून कुठे असणार? संध्याच्या मागे फिरत असेल. फिरू दे तेव्हाच एकमेकांना जाणून घेऊ शकतील. ओळख झाली ना की लगेच लग्न करून टाकू. त्या दोघांचं लग्न झालं की आपला जो मान आहे ना खूप वाढणार आहे. अहो हे काय आहे? शंखचक्रासारखं वाटतंय ना? अगे हा? त्या आणि इकडे अहो हे काय आहे ते आधी तरी दे सांगा. नंतर सांगतो मी. अहो पण हे त्या विच्छूच्या खोलीतून मूर्तीने चोरलंय. खूप प्राचीन वस्तू आहे ही. पूर्ण सोन्याची आहे. सोन्याची? हळू बोल, तोंड बंद कर. मूर्ती हे मलाच देत नव्हता. आता तू हे घेतलंस हे कळलं तर उगा चिडचिड करेल. मी आधी हे आठवून देतो. तू निघ जा. त्याने एक चूक केली आणि तुम्ही सपोर्ट करताय. घरात पण राजकारण करताय. काय करायचं ते करा. अरे देवा, पाहिलंस का तू? राजकारण ही एखादी शिवी असल्यासारखं माझी बायको मला बोलून इथून निघून गेली. या शहराचा मी आमदार असतो तर मला असं बोलण्याची हिंमत झाली असते कायची? तुला सांगू का, तू खरंच देव आहेस म्हणून आहेस. मला आमदार म्हणून दाखव तर मानतो. पार्टीच्या अध्यक्षांचा कॉल आहे. कशासाठी आला असेल? नमस्कार अध्यक्ष, कसे आहात तुम्ही? हो अरे मी बरा आहे. तू कसा आहेस? हो मी पण बरा आहे. बोला, कशी आठवण काढली? येत्या इलेक्शन मध्ये तुला खासदारकीची सीट द्यायची असं आम्ही ठरवलं. हा? काय बोलताय? खरं बोलताय का तुम्ही? आश्चर्य वाटलं, विश्वास बसत नाहीये. अरे खरंच तुला खासदारकीची सीट देण्याचा ठराव मंजूर झालाय. म्हणजे मला खासदारीची सीट देणार आहात? अरे हो रे बाबा. तुम्ही नक्की खरं बोलताय ना? अरे मी खरं सांगतोय. इलेक्शनचा खर्च पण पक्षच करणार आहे. तू फक्त एकच काम कर धर्म. काय करायचंय बोला. काही ना काही समाजसेवा करून तुझ्या विभागात तुझं वर्चस्व वाढव. हे बघ, पैसे खर्च होतील याचा विचार करू नको. नंतर सगळे पैसे पक्ष परत देईल. ठीक आहे? जिल्हा प्रमुख दुसऱ्या लाईन वर आहेत. मी तुझ्याशी नंतर बोलतो. ठेवतो. ते अध्यक्ष अरे देवा रे, मला खासदारकीची सीट देणार आहेत. अहो तुम्ही पक्षात आहात हे तुम्ही सांगितल्यावरच आम्हाला कळतं. असं असताना पण तुम्हाला कशी ते खासदाराची सीट देतात? अगं तेच ग, मलाही कळत नाहीये. आता मी काय करू? काय हो, कसला विचार करताय? अध्यक्ष काय म्हणाले तू ऐकलंस ना? या विभागात समाजसेवा करून माझं वर्चस्व मला जपून ठेवायचंय. आता खर्चाचं काय करू? अहो कशाला एवढं टेन्शन घेताय? तुमच्या हातात आहे ते सोनच आहे ना. एक काम करा, तुम्ही ते विकून टाका. दुसरीकडे अक्कल लढवू नका सांगितलं. त्याचा विचार करा, मला काम आहे. बायको म्हणजे पहिली मंत्री. ती बोलली तर ऐकावंच लागेल. विकून टाकूया हे. चांगली कल्पना सुचवली आहे. हे विकूनच टाकू. बाहेर नेऊन विकण्यापेक्षा भाऊजींनाच विकलं तर आपली मुलगी या घरची सून झाल्यावर ही वस्तू परत आपल्यालाच मिळेल. हीच मस्त आयडिया आहे. आपण असंच करूया. माधवी माझ्याबद्दल जाणून घेण्यासाठी तडफडतेय. तिला असंच सोडलं तर काही ना काहीतरी करत राहील. तिला काही करून इथून पाठवलं पाहिजे. कसं पाठवायचं? भाऊजींना डायरेक्ट आपण विचारण्यापेक्षा गंगाच्या मदतीने विचारलं तर भाऊजी नक्कीच नाही म्हणणार नाही. आपण मागू तेवढे पैसे देतील आपल्याला. पण गंगा आपली मदत करेल का? एकदा विचारून तर बघू. गंगा, काय? त्याचं काय ना, मला खासदारकीची सीट मिळालीये.
निवडणुकीच्या आधी जनतेची थोडी समाजसेवा करायची. त्यासाठी थोड्या पैशांची गरज आहे. यात थोडस सोनं आहे. भाऊजींशी बोलून मला 1 कोटी मिळवून दिलेस तर खूप खूप बरं होईल ग. काय ग गंगा, अशी का बघतेस तू? नाही, हा बॉक्स बघून हा दागिन्यांचा बॉक्स वाटत नाही. हा उघडून पाहिलास तर तुला पण आश्चर्याचा धक्का बसेल. खोलतो थांब. नाही नाही, नको, राहू द्या. नाही नाही, तू बघून घे ना, म्हणजे भाऊजींना तू कॉन्फिडेंटली सांगू शकशील. नको नको, राहू देत. बाबा आता थोडे उदास आहेत. ते आता काही बोलण्याच्या मनस्थितीतच अगं पण- नाही. तुम्ही स्वतःच विचारून बघा. तसं नाही, तू विचारलंस तर नको, तुम्हीच विचारा. जा. ठीक आहे ग. कोण आहे? मीच आहे भाऊजी. काय झालं रे? भाऊजी, मला येणाऱ्या निवडणुकीत खासदारकीची सीट मिळाली आहे. हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे आलोय. ठीक आहे, सांगितलंस ना, जाताना दार बंद करून जा. इतक्या वर्षानंतर मी एक चांगली बातमी सांगितली, पण यांना त्याचं काहीच वाटत नाहीये. यांच्याकडे कसे पैसे मागायचे. तू अजून इथे का उभा आहेस? ते काय ना भाऊजी, निवडणुकीच्या आधी थोडे खर्चासाठी पैसे हवेत. हा आमच्या घराण्याचा दागिना आहे. हे ठेवून तुम्ही 1 कोटी रुपये दिले तर निवडणूक झाल्यावर मी तुमचे पैसे परत देऊन हे परत घेईन. मला काही दुसरी कामं नाही आहेत का? तू जा रे बाबा. भाऊजी, हे फार पुरातन रत्न आहे. एकदा बघून तुम्ही काय तो निर्णय घ्या भाऊजी. अरे तुला परिस्थिती माहित नसल्यासारखा काय बोलतोयस? ठीक आहे ठीक आहे, तू काही सांगून ऐकणार नाहीस. ते इथे ठेव, मी नंतर बघतो. तुम्ही बघून सावकाश सांगा भाऊजी. आमचा पारंपरिक दागिना आहे ना, प्राचीन असल्यामुळे याची कोटींमध्ये किंमत आहे. तुम्ही 1 कोटी दिले तरी खूप झाले भाऊजी. या वेळेला तुमची मदत माझ्यासाठी खूप उपयोगी ठरेल भाऊजी. तुम्ही ठरवलं तर होऊ शकतं ना भाऊजी. मी खासदार बनणार आहे भाऊजी. ठीक आहे, ठेवून जा, मी नंतर बघतो. हो, ठेवतो भाऊजी. भाऊजी, येतो भाऊजी. इथे सोनं ठेवून पैसे मागतोय तरी भाऊजी लक्ष देत नाहीयेत माझ्याकडे. असेच मागितले असते तर हाकलून दिलं असतं. या सगळ्यांना आपण खासदार झाल्यावर कोण आहे हे दाखवावं लागेल. मूर्ती, अरे मूर्ती. हा? बाबा, काय रे? बाबा, इथे ठेवलेलं ते सोन्याचं पोळपाट कुठे आहे हो? ते मी उचललं. ते तुम्ही का घेतलं? मला पक्षाच्या कार्यालयातून फोन आला काय हो? होता. त्याने ते मागितलंय का? अरे माझं नीट ऐकून तरी घे रे. हा. अरे येणाऱ्या निवडणुकीत मला खासदारकीची सीट देण्याचं पक्षाने ठरवलंय. हा. तुम्हीच MP कॅन्डिडेट असं सांगितलंय. MP निवडणुकीच्या आधी विभागात थोडी कामं करा, चांगलं नाव कमवा, थोडे पैसे खर्च करा असं सांगितलंय. त्या खर्चासाठी पैशांची गरज आहे ना, म्हणून घेतलं मी ते. मला न विचारता तुम्ही कसं काय घेतलं? आधी मला ते परत करा. ते आता माझ्याकडे नाहीये रे. ते विकण्यासाठी आताच भाऊजींना देऊन आलो. काय? मामाला दिलं? हो, मग मामाने ते पाहिलं का? पाहिलं नाहीये, नंतर बघतो असं बोलले. पण जर पाहिलं असेल तर आता माहित नाही. अरे रे. काय झालं रे? तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का? मी ते विच्छूच्या खोलीतनं घेऊन आलोय. विच्छू आणि मामा मित्र आहेत.
मी ते विचूच्या खोलीतनं घेतलं हे जर मामानं कळलं ना तर माझ्यावर चोरीचा आरोप लागेल आणि मी चोरी केली हे जर संध्याला कळलं ना तर माझं लग्न होईल का हो? थोडा तरी विचार करायचा ना. अरे मी याचा विचारच केला नाही रे. मूर्खपणा केला तो बाबा. मामाने बघण्याआधी ते परत आणलं पाहिजे. बाजूला व्हा. आ? ह्याची काय एवढी घाई चालू आहे? शे. अरे. काय रे मूर्ती, एवढ्या घाईघाईत आलास? मामा, बाबांच्या पैशांची व्यवस्था मी केली आहे. हा दागिना मी परत घेऊन जाऊ का? तुझ्या बाबाने सांगितलं की हा त्यांचा पारंपरिक दागिना आहे म्हणून मला बघायचं. मामा, अरे हा दागिना आता फिका पडलाय मामा. तुमच्याच्याने तो बघवणार नाही. मी घेऊन जातो हा मामा. ठीक आहे, घेऊन जा. ओके मामा, मी येतो हा. देवा, वाचवलंस रे. ह्याच्या वडिलांनी ते विकण्यासाठी नेलं, पण हा घाईघाईने ते परत घेऊन जातोय. त्याच्या आत अशी कोणती वस्तू असेल? शे, बघितली पाहिजे होती. सापडलं. काय रे, घेऊन आलास तू? हा? भाऊजींनी पाहिलं होतं की नाही? जर का 1 सेकंड पण उशीर झाला असता ना तर माझी चोरी पकडली गेली असती. थोडक्यासाठी वाचलो. बरं झालं वेळेवर देवा गेलो. रे. हे बघा, यापुढे मला न विचारता जर का याला हात लावलात ना तर मी काय करेन मला माहित नाही. हं? ए ए अरे, तुझ्या बाबाने खासदार बनावं असं नाही वाटत तुला? गप्पा बसा हा. आता पैसे कसे आणायचे? काय झालं? देवसेनाने सांगितलं की नाही? मी तिला खूप विचारलं माधवी, पण ती जंगलात कशी पोहोचली हे तिला माहीतच नाहीये. आणि एवढंच नाही माधवी, तिला फक्त खेळलेलं आठवतंय. ती डोळे बंद करून खेळत असल्यामुळे ती कोणासोबत खेळत होती हे तिला माहीतच नाहीये. काय हो? गोष्ट सांगताय तुम्ही? देवसेनाने जे सांगितलं तेच मी सांगतोय माधवी. तिला त्या नंदिनीने स्वतःच्या जाळ्यात अडकवून तिच्या नकळत तिला ती घेऊन गेली असावी. हो माधवी, देवसेनेचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. त्या नंदिनी आणि देवसेनाचा संबंध आहे. हे तू कशावरून सांगतेस माधवी? एवढंच नाही, या महालात नंदिनी असू शकते याची शक्यता आहे. या महालात नंदिनी? या महालात नंदिनी असू शकते किंवा मग बाहेर राहून महालात असणाऱ्यांच्या मदतीने ती देवसेनाला तिथे घेऊन गेली असेल. तू सांगते तसंही असू शकतं, पण या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाहीये माधवी. देवसेनाकडून तुम्हाला साधा सत्य काढून घेता आलं नाही. ठीक आहे, त्या देवसेनाच्या न कळत ती नंदिनी कोण आहे हे मी शोधूनच काढते. मी
आता जे करणार आहे ते नक्कीच धोक्याचं काम आहे, पण याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नाहीये. देवसेना, तुझ्यावरच मी हा प्रयोग करणार आहे. परमेश्वरा, तुझ्या योग विद्येतील असणारी ही एक विद्या, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणारी. मी आता या मुलीवर त्याच विद्येचा प्रयोग करणार आहे. हा प्रयोग परिपूर्ण होण्यासाठी तुझा आशीर्वाद हवाय. देवसेना, काय ग, तू इथे काय करतेस? आणि यांना काय झालं? या इथे अशा का झोपल्यात? माधवी, 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 माधवी. राजशेखर, देवसेना, मी देवसेना नाहीये, माधवी आहे. काय रे राजशेखर, मी सांगितलं होतं ना, देवसेनाला जंगलात कोण घेऊन आलं होतं हे मी माहीत करूनच राहणार ते. म्हणूनच मी देवसेनाच्या शरीरात शिरली आहे, माझं स्वतःचं शरीर सोडून दिलंय. तिथे त्या पॉट मध्ये देवसेनाचा जीव आहे. मी जाऊन त्या देवसेनाला जंगलात कोण घेऊन गेलं होतं याची माहिती काढून येते.
तोपर्यंत माझ्या या शरीराची तू नीट काळजी घे. आणि नीट ऐकून घे, सूर्य पूर्णपणे अस्त होण्याआधी मी परत येऊन देवसेनाचा जीव तिच्या शरीरात पुन्हा टाकेन. तोपर्यंत काहीही झालं तरी देवसेनाचा जीव असलेला हा काचेचा पॉट फुटला नाही पाहिजे. जर का तो पॉट फुटला तर त्या पॉट मध्ये असलेला जीव कोणाच्या तरी शरीरात शिरण्याचा प्रयत्न करेल. तो माझ्या शरीरात शिरला तरी सुद्धा धोकादायक आहे, दुसऱ्या कोणाच्या शरीरात शिरला तरी सुद्धा धोकादायक आहे. माधवी, तू सांगितल्याप्रमाणे जर का तू सूर्यास्ताच्या आधी आली नाहीस तर त्याआधी मी येणारच. जंगलात येऊन आपली तपश्चर्या भंग करणारी नंदिनी ही असू शकते का? टेस्ट करून बघते. हा काय ग देवसेना, हा आज तू एवढी शांत कशी आहेस? काय झालं तुला? ही देवसेनाशी एवढं सहजपणे बोलतेय, ही नंदिनी असू शकेल का? काय ग तू अशी का बघतेस? खेळायला कोणी नाहीये का? ये ये आपण दोघे एकत्र खेळूया. ही पण खेळायलाच बोलवतेय. ही नंदिनी असण्याची शक्यता आहे. आपण एकदा विचारून बघूया. ये ना. खेळायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी जंगलात घेऊन गेला होता, तिथेच जाऊयात खेळायला आपण. हा जाग जा. इथे बसल्या बसल्या खेळायचं सोडून मला जंगलात बोलवतेस? मी कधी तुला जंगलात नेलं? काय ग स्वप्नात असल्यासारखं काय बोलतेस? हा दुसरं कोणी येत असेल ना तर जा त्याच्या बरोबर जंगलात, कळलं का? ही नंदिनी नक्कीच नाहीये. आता दुसरा कोण आहे ते बघते. हा दादा असा खोली समोर उभा राहून का पेपर वाचतोय? आपणच जाऊन विचारूया. दादा काय दादा असं काय रे, खोली समोर उभा राहून का पेपर वाचतोयस तू? देवी, मी माझ्या घरात कुठेही उभा राहू शकतो. तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुझं जेवढं काम आहे तेवढं कर. आता मी रागावण्या इतकं काय विचारलंय तुला? हल्ली तू माझ्यावर विनाकारण रागवत असतोस दादा. माझी वेळच खराब आहे रे. बाहेर उभा राहून पेपर वाचतोय म्हणजे खोलीत काही असेल का? ए, अगं डोकावून काय बघतेस? जा म्हटलं ना. जास्तच जा रागावले बोललो ना. ही नंदिनी आहे का बघते. गंगा, काय देवसेना, मला खूप कंटाळा आलाय ग गंगा. कसला कंटाळा आलाय तुला? घरात राहून फार कंटाळा येतो. त्या दिवशी तू आणि मी जंगलात वारुळाच्या बाजूला खेळत होतो ना, तसंच आज पण जाऊयात का आपण खेळायला? ठीक आहे, जाऊया.
तू खाली जा, मी येते. जंगलात वारुळ्याच्या बाजूला खेळत होतो ना, तसंच आज पण जाऊयात का आपण खेळायला? ठीक आहे, जाऊया. तू खाली जा, मी येते. तू जा, मी येते. मी खाली थांबते, तू ये. हिने येऊन असं का विचारलं? देवसेना अशी का चालतीये? ही तिची चाल नाहीये. ओहो, माधवी तिच्या मांत्रिक विद्या वापरतीये. चल जाऊया गंगा. हा, हो जाऊया, चल ना. ही या वारुळाजवळ का नेते? ए गंगा, काय देवसेना, इथे कुठे घेऊन जातेस? तुलाच वारुळ्याच्या बाजूला खेळायचंय ना? अगं गंगा, इथे नाही ग. तू मागे एकदा मला त्या जंगलात घेऊन गेली होतीस ना, तिकडे जाऊया. तिथेच खूप मज्जा आली होती. मला तिथेच जाऊन खेळायची खूप इच्छा होते. चल गंगा, त्या जंगलात जाऊया. काय ग देवसेना, तुला स्वप्न वगैरे पडलंय? मला फक्त हे एकच वारुळ माहितीये. आपण कुठे कधी गेलो होतो? आपण नेहमी इथेच खेळायचो ना. ही अशी का बोलते? आज अष्टमी आहे ना, मला पद्मासन योगा करायचंय. तुला कंटाळा आलाय म्हणालीस म्हणून मी आले. चल खेळूया. ही योगासनाबद्दल बोलते. माझा जिच्यावर संशय ती ही नंदिनी नाहीये. ही राजशेखर बोलल्याप्रमाणेच भैरवी आहे. काय ग देवसेना, काय विचार करतेय? खेळायचं तर लवकर चल, नाहीतर मी जाऊन माझं काम करते. हिच्या बरोबर जास्त वेळ बोलत राहून वेळ फुकट नको घालवायला. या महालात नवीन राहायला आलेल्या संध्याला जाऊन भेटते. नको गंगा, मी तुला डिस्टर्ब नाही करत. तू जाऊन कर तुझं काम. मी जाऊन व्हिडिओ गेम खेळते. ठीक आहे. जा ग जा. नंदिनी कोण आहे हे शोधायला स्वतःचं शरीर सोडून या मुलीच्या शरीरात शिरलीये. आता तुझं काय करते ते बघ. माधवीचं शरीर इथे नाहीये. कुठे असेल? राजशेखरच्या खोलीत शरीर ठेवलं असेल. तिथे जाऊन बघते. या खोलीत पण नाहीये. कुठे
कुठे गेली असेल ही